लोकराज्य अकॅडमीच्या YouTube चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत। आजपासून आपण सुरू करत आहोत पोलीस भरतीला आलेल्या राज्यघटना या विषयांचे सर्व प्रश्न। कारण पोलीस भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर जीके हा जो विषय आहे सर्वांना अवघड वाटतो। हा कुठलाही डाऊट आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून ठेवणार नाही। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, कारण इथून पुढे जवळजवळ राज्यघटना या विषयाची 250 प्रश्न हे आपण ऑनलाईन स्वरूपात आपल्या चॅनलवरती विश्लेषण स्वरूपात घेणार आहोत। पाहूयात नेमके प्रश्न काय आहेत। पहिला प्रश्न स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल, संविधान सभेचे या ठिकाणी अध्यक्ष कोण होते? मुंबई पोलीस 2023 ला विचारलेला आहे प्रश्न। संविधान सभेची स्थापना ही 1946 साली झाली होती। त्रिमंत्री योजनेनुसार त्याच्यामध्ये जर सदस्य आपण पाहिले पॅट्रिक लॉरेन्स, एव्ही अलेक्झांडर आणि स्टॅफर्ड क्रिप्स हे 3 सदस्य होते। आणि या संविधान सभेचे जर अध्यक्ष आपण पाहिले तर संविधान सभेचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते। याच्यामध्ये सुद्धा 2 गोष्टी आहेत, कायमस्वरूपी अध्यक्ष, तात्पुरते अध्यक्ष। तर तात्पुरते अध्यक्ष सर्वांनी मला तुम्ही कमेंट मध्ये सांगायचे आहे। बाकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि जे काही दुर्गाबाई देशमुख आहेत या संविधान सभेच्या महिला सदस्य होत्या। आणि सर बी.एन. राव जर आपण पाहिलं तर हे कायदेशीर घटनात्मक सल्लागार होते। प्रश्न विचारलाय मुंबई पोलीस 2023 ला। दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया। दुसरा प्रश्न जर या ठिकाणी पाहिला तर विचारलेला आहे, भारतीय संविधान खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारले गेले? 2 प्रश्न या ठिकाणी हमखास विचारले जातात। 2 डेट तुम्हाला पाठच पाहिजे, एक संविधान स्वीकृतीची डेट आणि दुसरी संविधान अंमलबजावणीची डेट। तर विचारलेला आहे संविधान स्वीकारले केव्हा गेले? तर स्वीकारले गेलेला आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी। आणि संविधानाची अंमलबजावणी जी काय आहे ती 26 जानेवारी 1950 या तारखेला आपल्याला झालेली दिसून येते। बाकी या 2 डेटचा काही जास्त संबंध या प्रश्नाशी नाही। दोन्ही डेट तुम्हाला सांगितल्या, संविधान स्वीकृती 26 नोव्हेंबर 1949 रोजी आणि 26 जानेवारी 1950 रोजी घटनेची अंमलबजावणी या ठिकाणी आपल्याला झालेली दिसते। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न जर पाहिला, पुढचा प्रश्न आहे, भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? पुन्हा प्रश्न रिपीट झालेला आहे। प्रश्न विचारलाय ठाणे ग्रामीण पोलीस, चंद्रपूर पोलीस, नांदेड पोलीस आणि जालना पोलीस या 4 ला प्रश्न विचारलेला आहे। आणि याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद। ठीक आहे, पुढचा जर प्रश्न आपण पाहिला, पुढचा प्रश्न 4था नंबरचा, भारताचे संविधान अंमलात केव्हा आले? आधी विचारलं होतं संविधान स्वीकृतीची डेट, आता विचारलेली आहे संविधान अंमलात केव्हा आलं। मगाशी सांगितलं प्रश्नाच्या विश्लेषणामध्ये भंडारा पोलीस 2023 ला विचारलाय प्रश्न आणि संविधान अंमलबजावणीची जर डेट आपण पाहिली तर ती आहे 26 जानेवारी 1950। पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। पुढचा प्रश्न जर पाहिला तर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे, संविधान सभेचे सदस्य नव्हते। इथं तुम्हाला फक्त एक गोष्ट माहिती पाहिजे की संविधान सभेमध्ये जवळजवळ देशातील सर्वच महत्त्वाच्या व्यक्तींनी सहभाग घेतला होता। फक्त 2 व्यक्ती आहेत ज्यांनी संविधान सभेमध्ये सहभाग घेणं टाळलं, कदाचित त्यांना ते आवडलं नसेल आणि म्हणून त्या ठिकाणी 2 व्यक्तींची नावं लक्षात ठेवायची। एक म्हणजे महात्मा गांधी आणि दुसरे बॅरिस्टर जिना। अशा 2 व्यक्ती आहेत त्यांनी संविधान सभेमध्ये कुठल्याही प्रकारचा सहभाग त्यांनी नोंदवला नव्हता, म्हणूनच संविधान सभेचे ते सदस्य नव्हते। बाकी राजकुमारी अमृता कौर, मौलाना आझाद आणि हंसाबा मेहता ह्या ज्या काय आहेत ह्या वेगवेगळ्या प्रांतामधून या संविधान सभेमध्ये दाखल झालेल्या होत्या। प्रश्न विचारलेला होता मीरा भाईंदर आणि वसई विरार, मीरा भाईंदर वसई विरार चालकसाठी या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारले असते 2023 साली। जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न आहे 6व्या क्रमांकाचा, भारताच्या राज्यघटनेतील प्रास्ताविकेतील खालील शब्दांचा योग्य क्रम लावा। अक्षरशः हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी लेवलचा या ठिकाणी विचारलेला आहे। सोपा प्रश्न आहे, ट्रिक फक्त तुम्हाला माहिती पाहिजे। सा स ध प्र ध। आता हे सा स ध प्र ध नेमकं काय आहे? राज्यघटनेच्या प्रास्ताविकेमध्ये काही शब्द आहेत ज्यांचा क्रम ह्या सिक्वेन्सने आपल्याला दिलेला दिसून येतो। पहिला आहे तो म्हणजे सार्वभौम, त्यानंतर दुसरा स म्हणजे समाजवादी,
त्यानंतर तिसरा ध म्हणजे धर्मनिरपेक्ष, त्यानंतर प्रजासत्ताक म्हणजेच लोकशाही, आणि शेवटचा शब्द जो आहे तो आहे गणराज्य. गणराज्य योग्य पर्याय आहे, पर्याय क्रमांक 4. खूप अवघड स्वरूपाचा प्रश्न होता, परंतु जर ही ट्रिक तुमची पाठ असेल तर नक्कीच तुम्हाला ह्या प्रश्नापर्यंत पोहोचता येईल. अशा प्रश्नांना सोडवायचं कसं, त्यासाठी तुम्हाला लोकराज्य अकॅडमीची पायरी चढावं लागेल, तर तुमचं जीके हे परिपूर्णरित्या स्ट्रॉंग होणार आहे. जाऊया पुढच्या प्रश्नात. 7वा प्रश्न, भारतीय घटना या तारखेपासून अंमलात आलेली आहे. प्रश्न तेच रिपीट होतात, त्यामुळे PYQ हा तुमचा सर्वात मोठा गुरु आहे. प्रश्न विचारलाय जालना चालक 2021 रोजी. अंमलात कधी आले, अंमलात सर्वांना माहिती आहे आता 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी ते स्वीकृत करण्यात आलं. ठीक आहे, जाऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 8वा, खालीलपैकी कोण संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हते. सदस्य विचारणारे विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माहिती आहे मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, आणि या मसुदा समितीची स्थापना स्वातंत्र्यानंतर बरोबर 14 दिवसांनी म्हणजे 29 ऑगस्ट 1947 रोजी या संविधान समितीची स्थापना आपल्याला झालेली दिसून येते. आणि संविधान सभेमध्ये मसुदा समितीमध्ये जर आपण पाहिलं तर मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते अध्यक्षांसह. अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे 7 सदस्य कसे लक्षात ठेवायचे, तर ट्रिक अय्यर, अय्या, साधू, मामू, कृष्णा. अय्या, अय्या, साधू, मामू, कृष्णा. अय्यर, त्यानंतर अय्यंगार, त्यानंतर साधुल्ला, त्यानंतर माधवराव, मुंशी आणि टीटी कृष्णमाचारी. या 4 पर्यायांमध्ये जर आपण पाहिलं तर अय्यर होते, के मुंशी होते, एन माधवराव होते. योग्य पर्याय आहे आपला म्हणजे पर्याय क्रमांक 3. राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते, मसुदा समितीचे ते सदस्य नव्हते. जाऊया पुढच्या प्रश्नात. 9वा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर भारत धर्मनिरपेक्ष आहे, भारताचा कुठलाही धर्म नाही, भारत कुठल्याही धर्माच्या विरोधात जाणार नाही, कुठल्याही धर्माला प्रोत्साहन देणार नाही. बाकी भारत लोकशाही आहे, नक्कीच जगातील सर्वात मोठी लोकशाही ही भारतामध्येच आहे. त्याचबरोबर भारत प्रजासत्ताक आहे, बरोबर आहे, भारत हे रिपब्लिक आहे. आणि जर या ठिकाणी योग्य पर्याय जर आपण पाहिला तर भारत हे साम्राज्यवादी नाही. पर्याय क्रमांक 2 हे आहे आपलं योग्य आन्सर. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानानुसार सार्वभौम, भारतीय संविधानानुसार टिंब सार्वभौम आहे. तर या प्रश्नाचं उत्तर जर आपण पाहिलं तर पहा, पर्याय क्रमांक 1 आहे भारतीय जनता, दुसरा आहे भारतीय संसद, तिसरा आहे भारतीय न्याय संस्था, आणि चौथा आहे कार्यकारी मंडळ. तर रोज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 10 प्रश्न घेणार आहोत. 9 प्रश्नांची उत्तर मी देणार आहे, आणि त्या 10 प्रश्नांपैकी एक जो प्रश्न आहे त्या प्रश्नांचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे, तरच इथून पुढे ही सिरीज सुरू राहणार आहे. व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट लाईकच्या माध्यमातून कळवा, आणि पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक भूतपूर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.